40 लाखापेक्षा जास्त शेतकरी असे आहेत की ज्यांचा विना अट त्या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। नैसर्गिक आपत्तीत 21,000 शेतकऱ्यांना फटका आणि आता त्या शेतकऱ्यांना 21 कोटींची मदत मिळाली। 2 दिवसात खात्यात पैसे जमा करा असे आदेश देण्यात आले। अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट। ई पीक पाहणीमध्ये आता मोठा बदल। पिकांची नोंदणी होणार आता बांधावरच। सहकारी सहाय्यक थेट तुमच्या शेतात येऊन नोंदणी करणार। वाशिम जिल्ह्यातील 99% शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र झाले। 36,000 खाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत। 1,38,160 शेतकरी लाभार्थ्यांना मिळाले 4.25 कोटी रुपये। थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार। शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम मिळणार। आज केळीला 3,400 रुपये तर अर्धापुरी केळीला 2,600 रुपयांचा भाव। कृषी यांत्रिकीकरण योजना शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा। 744 शेतकऱ्यांना 14 कोटी 30 लाख रुपये येणार। गोंदिया जिल्ह्यातील अपडेट। उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार। म्हणजेच की पंतप्रधान पीक विमा योजनेच्या खरीप 2025 मधील हंगामात झालेल्या नुकसानीपोटी राज्यातील 15 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये 1,624 कोटी रुपये जमा करण्यात आले। विशेष म्हणजे सर्वाधिक भरपाई ही नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। कर्जमाफीची पहिली पात्र लाभार्थ्यांची यादी 5 जुलैला तुम्हाला पाहायला मिळणार। मोठ्या प्रमाणात शेतकरी अपात्र होण्याची शक्यता। निकषात बसणारे हजारो शेतकरी सुद्धा जाचक अटींच्या जाळ्यात। कर्जमाफीसाठी मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी कागदपत्रे तहसीलमध्ये जमा करावीत तरच कर्जमाफीचा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 5 जुलैपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला। पात्र शेतकऱ्यांना 15 दिवसात मिळणार कर्जमाफीचे प्रमाणपत्र। पहिल्या यादीत 5,000 शेतकरी पात्र झाले। 30,000 कर्जदार शेतकऱ्यांचा प्रश्न देखील लवकरच सुटणार। ITR भरल्याने लाडकी बहीण योजनेतील अनेक महिला झाल्या अपात्र। सरकारबाबत नाराजी आणि पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता 5 जुलै दरम्यान त्यांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होतील। 426 कोटींची मदत आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। कोकणातील आंबा काजू उत्पादकांना नुकसान भरपाई मिळाली। पात्र शेतकऱ्यांना येत्या शुक्रवारपासून होणार लाभ। मोठी खुशखबर। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 56,962 शेतकरी खात्यांची माहिती अपलोड केली आहे। सांगली जिल्ह्यातील अपडेट। राज्य सरकारचा मोठा निर्णय। आता पुढे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये डॉक्टरच्या चिठ्ठीवरच कफ सिरप म्हणजेच की औषध मिळणार। आरोग्य मंत्रालयाचे निर्देश। जून महिना संपला तरी देखील एसटीची 10% हंगामी भाडेवाढ सुरूच आहे। प्रवाशांमध्ये नाराजी। आता 15 जुलैपर्यंत राहणार दरवाढ। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। कर्जमाफीची रक्कम जमा होईपर्यंत थकीत पीक कर्जावर व्याज नाही। शासनाचे बँकांना आदेश। या जुलै महिन्यात राशन दुकानामध्ये आता रॉकेल मिळणार। उपलब्धतेनुसार होणार वाटप। HSRP नंबर प्लेटला आता मुदतवाढ नाही। 1 जुलैपासून 1,000 रुपयांचा दंड लागू झाला। RTO कडून होणार आता थेट कारवाई। 1 जुलैपासून नमुना 5A लागू झाला। निवृत्तीनंतरचे मिटले आता टेन्शन। आता या एकाच अर्जावर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढीचा दिलासा। कांदा दरामध्ये सुधारणा। सरासरी 3,000 रुपयांचा टप्पा पार झाला। लाडक्या बहिणीची EKYC सुरू करावी यासाठी जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांना दिले निवेदन। आज अकोला जिल्ह्यांसह विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। अमरावती बुलढाणा वाशिम या जिल्ह्यात पावसाची आज शक्यता देण्यात आली। पावसाची तूट भरून निघणार। 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरू होणार। NCMC कार्ड नसेल तर आता पूर्ण भाडे तुम्हाला द्यावे लागतील। खामगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला सरासरी 6,200 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे।
लाडक्या बहिणींना एकाच वेळी 3,000 रुपये मिळणार, मोठी खुशखबर. राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आता मोठी अपडेट समोर आली. अनेक महिलांना अजून जून महिन्यांचा हप्ता मिळालेला नाही, त्यामुळे आता जून आणि जुलै अशा दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये एकत्र बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. या दरम्यान EKYC आणि बँक खाते आधारशी लिंक नसलेले सुमारे 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. या 5 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आज रक्कम. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील 5 जिल्ह्यातील 1,34,251 शेतकऱ्यांना होणार एकूण 209 कोटी रुपये मिळणार आहेत. आंबा काजू नुकसान भरपाई. ताडपत्री प्लास्टिक महागले, दरामध्ये 10 ते 15% वाढ झाली. शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये पडली आहे भर. मोठ्या आकारांची ताडपत्री आता 3,000 ते 4,500 रुपयांपर्यंत विकली जात आहे. 11,028 शेतकऱ्यांना पुढच्या आठवड्यामध्ये 82 कोटींचे धान चुकारे यांचे पैसे मिळतील. चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट. मुंबईसह कोकणाला 4 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला. हवामान विभागांचा महत्त्वाचा अंदाज. यवतमाळ जिल्ह्याला 4 जुलैपर्यंत पाऊस, हवामान खात्यांचा अंदाज आहे. सोयगाव तालुक्यामध्ये डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या रांगा. इंधन टंचाईमुळे शेतींचे कामं ठप्प. पेट्रोल पंपावर इंधनांची कृत्रिम टंचाई. कौटुंबिक वाटणीची जमीन मोजणी आता 200 रुपयामध्ये, ती देखील महिन्याभरामध्येच होणार. व्यावसायिक LPG सिलेंडर स्वस्त झाले. दरामध्ये 183.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. कमी पाणी लागणाऱ्या पिकांवर भर देण्याचा सल्ला, कारण की एल निनोचा महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांना धोका देण्यात आला. कर्जमाफीसाठी आता आधार आणि एग्रीस्टेक नोंदणी अनिवार्य आहे, तरच कर्जमाफीचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. तुमचं नाव मतदान यादीमध्ये दुबार असेल तर आता रद्द होणार. मतदान पडताळणी सुरू झालेली आहे. कर्जमाफीसाठी जिल्हा बँक व ग्रामीण बँकेची आकडेवारी समोर आली. 56,969 बँक खाती अपलोड करण्यात आली. परभणी जिल्ह्यातील अपडेट. वाशिम जिल्ह्यामध्ये पुढील 6 दिवस पावसाचे, हवामान विभागांचा महत्त्वाचा अंदाज. शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. सागबन तोडण्यासाठी परवानगीची आता गरज नाही, वाहतुकीसाठी मात्र नियम आहेत. चियाच्या दरामध्ये सुधारणा, आवक मात्र घटली. आजचे चियांचे दर 19,000 रुपये प्रति क्विंटलच्या वर पोहोचले आहेत. पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने परिणाम. बाजारातून पालेभाज्या गायब झाल्या, दर गगनाला. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. धुळे जिल्ह्याला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. परराज्यातील वाळू वाहतुकीला आता मिळणार परवानगी. आमदार डॉक्टर परिणय फुके यांची माहिती. कर्जमाफीसाठी झेडपीने काढली शेतकऱ्यांची कुंडली. राज्यातील हजारो कर्मचारी मुकणार. यांना योजनेतील निकषांचा बसणार आहे फटका. कर्जमाफी योजनेच्या याद्या तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये पाहायला मिळतील किंवा आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यांची यादी पाहायला मिळणार आहे. हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्ये आता नारळ आणि सुपारींचा देखील समावेश करण्यात आला. आजच मिनी ट्रॅक्टर योजनेचे अर्ज तात्काळ सादर करावे, अशा सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण रोजगार हमी योजनेतील 2 वेळच्या ऑनलाईन हजेरीची अट रद्द करा, निवेदनातून केली मागणी. बँक खात्यांची EKYC करा तरच मिळणार कर्जमाफी. कर्जमाफीबाबत अधिकाऱ्यांच्या सूचना. ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा बँकांना आदेश. कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नका आणि 33,000 रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी. या जिल्ह्यातील अपडेट या ठिकाणी बघू शकतात. शुभमंगल पण सावधान, लग्नपत्रिकेत आता वधूवरांची जन्मतारीख छापावीच लागणार. नवीन नियम लागू. आता शाळेतच प्रमाणपत्र दाखले मिळणार. शिबिर आयोजित करण्याचे निर्देश. आपले सरकार सेवा केंद्र महसूल विभाग शाळेत पोहोचणार. राष्ट्रीयकृत बँकांकडून मात्र कर्जमाफीसाठी दिरंगाई प्रक्रिया लाभणार, परंतु जिल्हा बँकेकडून 2,926 थकीत शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट. अंगणवाडी सेविकांना निवडणूक कामांची सक्ती करू नका, अंगणवाडी सेविकांची मागणी.
रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेचे 8,047 शेतकरी कर्जमुक्त होणार. कर्जमाफीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार. जन्म मृत्यूंची नोंद वेळीच करण्याकडे होत आहे नागरिकांचे दुर्लक्ष. वेळेत जन्म मृत्यूंची नोंद करा, अन्यथा झेडपीच्या चकरा माराव्या लागतील. पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर होणार. कर्जमाफी अंतिम टप्प्यामध्ये. कर्जमाफीसाठी 2 लाख खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट. सोन्याच्या दरामध्ये तुफानी वाढ झाली. आजचा रेट बघा. सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. काल मुंबईमध्ये 24 कॅरेट म्हणजेच की 1 तोळा सोन्याच्या दरामध्ये 3,000 रुपयांची वाढ झाली होती. त्यात आज देखील 3,220 रुपयांची वाढ झाली. आज मुंबईमध्ये 24 कॅरेट 1 तोळा सोन्याची किंमत आहे 1,47,000 रुपये. 22 कॅरेट 1 तोळा सोन्याची किंमत 1,34,750 रुपये, तर 18 कॅरेट 1 तोळा सोन्याची किंमत 1,10,250 रुपये आहे.